Hello, my dear friends, students. Good morning. Now, our new syllabus course book, Yuvak Bharati, MS Boards 12th class, has given a new activity. The last year, 11th class. Now, the first time this activity will be asked in February March examination 2021. 100% will be asked these activities related with our poetry section. It is called the appreciation. Yes, friends. Now, already you have learned in 10th class, that is based on the poem, that is the one part quality of poem. हो, 10व्या वर्गात तुम्ही शिकल्या गेलेल्या आहेत. आणि ॲप्रिशिएशन हे काय आहे तर एखाद्या पोयमची क्वालिटी दर्शवण्याकरिता, व्हॉट टाइप ऑफ द पोयम ते दर्शवण्याकरिता या ॲप्रिशिएशनचा उपयोग केला जात असतात. देर विल बी फिक्स क्वेश्चन्स ऑन ॲप्रिशिएशन्स ऑफ एनी पोयम इन 12th बोर्ड एक्झामिनेशन. कोणत्याही 12वीच्या परीक्षेमध्ये कोणत्याही पोयमवरती ॲप्रिशिएशन हे विचारल्या जाऊ शकते. आय होप यू हॅव वॉच माय लास्ट videos this poem, Song of the Open Road. First, I would like to ask one question. What is the appreciations? Friends, appreciations is recognize the good quality of the poem or find out the good quality of the poem for how to understand the poet better way. एखादी पोयम चांगल्या पद्धतीने समजून घेण्याकरिता किंवा त्या पोयमची क्वालिटी काय आहे हे कळण्याकरता, दॅट लाईक फॉर दिस आर टू द यूज द ॲप्रिशिएशन दॅट. तर या ॲप्रिशिएशनचा उपयोग आपण करत असतो. नाउ इन ॲप्रिशिएशन्स नियरली अबाउट 7 to 8 पॉईंट्स, जवळपास 7 ते 8 पॉईंट यामध्ये विचारल्या जात असतात. नाउ दॅट इज द अबाउट टायटल, अबाउट पोयम, अबाउट पोएट, थीम, स्टाईल, लँग्वेज, फ्यूचर्स, morals. It is called to the values or to the message, and opinion this poem. Yes, that like for these are to the 7 or 8 points will be asked in examination. But now in 4 paragraphs has given 4 marks that. मात्र आपल्याला 4 पॅराग्राफच्या माध्यमातून 4 मार्काकरता हे ॲप्रिशिएशन लिहायचं आहे. मग त्या 8ही पॉईंटला आपल्याला 4 मुद्द्यामध्ये म्हणा किंवा 4 पॅराग्राफमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. नाउ लेट अस बिगिन द ॲप्रिशिएशन. द पोयम इज सॉन्ग ऑफ द ओपन रोड. फ्रेंड्स, नाउ द फर्स्ट पॉइंट अबाउट द title. Yes, any poems, that is important to us about the title of the poem. The title clearly depicts the poet happy mood to travel on the open road of life. Yes, या कवितेच्या माध्यमातून जर पाहतो म्हटलं आपण तर या ठिकाणी टायटल जे आहेत क्लिअरली डेपिक्ट पोएट हॅपी मूड टू ट्रॅव्हल ऑन द ओपन रोड ऑफ लाईफ. जीवनाचा जो काही
प्रवास आहे तो प्रवास ओपन रोडवरती करत असताना मात्र एक आनंदी अशा पद्धतीचं कवी त्या ठिकाणी दर्शवल्या गेलेला आहे. द सॉन्ग ऑफ द ओपन रोड ऑल्सो इंडिकेट द फ्रीडम दॅट. यस, दीज आर टू द टायटल्स ऑफ द पोयम इज अ की टू द जनरल मिनिंग अँड समरी ऑफ द थॉट प्रेझेंट दॅट. म्हणजे टायटल नेमकं काय आहे तर ते एक की आहे. एक विशिष्ट अशा पद्धतीचं टायटलवरून आपल्याला एखाद्या पोयमचा अर्थ काय आहे किंवा याच्यामध्ये काय मिनिंग दिल्या गेलेलं असेल आणि काय समरी दिल्या गेलेली असेल ते टायटलवरून आपल्याला समजू येतील. आणि म्हणून या पोयमच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या मुद्द्यामध्ये पहिल्या पॉईंटमध्ये अबाउट द टायटल विषय आपल्याला लिहायचा आहे. आणि म्हणून त्यामध्ये लिहित असताना द टायटल क्लिअरली डिपिक्ट द पोएट हॅपी मूड टू ट्रॅव्हल ऑन द ओपन रोड ऑफ लाईफ. द सॉन्ग ऑफ द ओपन रोड ऑल्सो इंडिकेट फ्रीडम दॅट. यस, नाव दीज आर टू द टायटल हॅज टू द इंडिकेट. हे टायटल आपल्याला काय दर्शवून राहिल्या गेलेलं आहे ना, दॅट इज द फ्रीडम दॅट. मुक्त जे काही म्हटलं जात असतात. इफ यू वॉन्ट टू द ट्रॅव्हल दॅट, जर तुम्हाला प्रवास जर करायचा असेल तर यू हॅव फ्री दॅट, तर तुम्ही मुक्त आहेत, फ्री आहेत. म्हणून दॅट लाईक फॉर दीज आर टू द टायटल हॅज टू द गिवन द सॉन्ग ऑफ द ओपन रोड दॅट. नाव द नेक्स्ट पॉइंट अबाउट पोयम. दिलेली जी पोयम आहेत ही पोयम आपल्याला कशाबद्दल त्या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत. यस, अबाउट द पोयम. पोयम म्हणजे या ठिकाणी सॉन्ग ऑफ द ओपन रोड इज रिटन बाय अन अमेरिकन पोएट. ही पोयम जी काही म्हटला जात असतात एका अमेरिकन कवीने लिहिल्या गेलेली आहेत. धिस पोयम प्रेझेंट द केअरफ्री ॲटिट्यूड ऑफ द पोएट. या पोयमच्या माध्यमातून कवीचं ॲटिट्यूड कशा पद्धतीचं आहे. प्रेझेंट द केअर फ्री दॅट नॉट ऑफ द एनी हॅज बर्डन. कोणत्याही पद्धतीचं बर्डन न घेता. अँड ऑल्सो फॉर ही हॅज टू द पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दॅट. सकारात्मक दृष्टिकोनाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचं ॲटिट्यूड दर्शवलं गेलं. अँड हिज एन्जॉयमेंट ऑफ द जर्नी ऑन रोड दॅट. आणि तो प्रवास करत असताना मात्र या रोडवरून मात्र तो त्या पद्धतीचा आनंद जो काही म्हटला जात असतो तो आनंद त्या ठिकाणी घेत आहे. दॅट इज दीज आर द पोएट ऑल्सो फ्रॉम नॅरेटिव्ह दॅट. यस, ही एक नॅरेटिव्ह पोयम आहे. म्हणजे नॅरेटिव्ह म्हणजे काय तर स्वतः काहीतरी सांगत जाणे, काहीतरी सांगणे अशा पद्धतीचं या माध्यमातून आपल्याला कवीच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात आल्या गेलेल्या आहेत. इट इज द इन्स्पायरेशन दॅट. यस, आणि पुन्हा ही पोयम आपल्याला प्रभावित करते. इन्स्पायरेशन दॅट. ऑल्सो फॉर द पोयम इज अन ऑड. एक ऑड जे काही म्हटलं जात असतात म्हणजे स्वतःशीच बोलत जाणे या माध्यमातून ही पोयम ची रचना या अमेरिकन पोएटने केल्या गेलेली आहे. यस, नाउ द थर्ड पॉइंट्स अबाउट पोएट. कवीविषयी आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. द पोयम इज रिटन अन अमेरिकन पोएट वॉल्ट विटमॅन. यस, ही कविता अमेरिकन जो पोएट आहेत वॉल्ट विटमन या व्यक्तीने लिहिल्या गेलेल्या आहेत. धिस पोयम इज टेकन हिज वर्क लिव्ज ऑफ दी ग्रास. लिव्ज ऑफ दी ग्रास हे त्याचं एक कलेक्शन आहे. म्हणजे त्याने शेकडो अशा पोयम लिहिल्या गेलेल्या आहेत आणि त्या पोयमला एका बंचमध्ये एका कलेक्शनमध्ये त्याने संग्रहित केल्या गेलेल्या आहेत. त्याला म्हटल्या गेलेल्या आहेत, त्याला नाव दिल्या गेलेलं आहे लिव्ज ऑफ द ग्रास. तुमचं मराठीमध्ये ज्याला आपण म्हणतो कविता संग्रह. कोणत्या कविता संग्रहातून ही कविता घेतल्या गेलेली आहे. तर नाव दिस पोएम इज टेकन हिज वर्क लिव्ज ऑफ द ग्रास कलेक्शन ऑफ पोएट्री. वॉल्ट विटमॅन was poet as well as journalist and essayist. Yes, तो ज्या पद्धतीचा कवी होता त्याच पद्धतीचा तो एक पत्रकार सुद्धा होता आणि त्याच्यानंतर एक निबंधकार सुद्धा होता. ऑल्सो फॉर ही हॅज टू द कॉल्ड द फादर ऑफ फ्री वर्स दॅट. यस, आणि त्याला फ्री वर्स, त्याला मुक्त छंद जे काही म्हटला जात असतात. फ्री वर्स मीन्स इट इज द नॉट ऑफ द एनीज रिस्ट्रिक्शन्स दॅट. कोणत्याही पद्धतीचं रिस्ट्रिक्शन द रिटन ऑर क्रिएटेड द पोयम दॅट. पोयम कविता रचताना मात्र कोणत्या तरी पद्धतीचं बंधन असते. बट हिअर इज टू द नॉट यूज दॅट नॉट ऑफ द एनी कमिटमेंट दॅट टू हिमसेल्फ. त्याने मात्र या ठिकाणी कोणतंही अशा पद्धतीचं स्वतःला बंधन लावून घेतलं गेलं नाही. व्हेन ही हॅज टू द थॉट दॅट. जेव्हा जेव्हा त्याला एखादी विचार सुचला ही हॅज टू द राईट
ऑन दिस टू द सब्जेक्ट दॅट, त्या सब्जेक्टवर त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न केला. बट ही हॅज टू द नॉट थॉट दॅट इज फॉर टू द ट्रॅडिशनल पॅटर्न आर यूज आर नॉट यूज दॅट. म्हणजे त्यांनी ट्रॅडिशनल पॅटर्न जो काही म्हटला जातो कवितेचा तो यूज केला की नाही केला याचा काही त्या ठिकाणी विचार केला गेलेला नाही. नाउ ऑल्सो फॉर दीज आर टू द पोएट्स वी हॅव टू द learn that the famous poem in the 10th class, ओ कॅप्टन माय कॅप्टन नावाची कविता जी काही म्हटला जात असतात ते नावाची कविता सुद्धा आपण 10व्या वर्गामध्ये शिकल्या गेलेल्या. आता या ठिकाणी परीक्षेमध्ये लिहित असताना पहिला मुद्दा अबाउट द टायटल, त्याच्यानंतर पोयम अँड थर्ड मुद्दा अबाउट पोएट, या तीनही मुद्द्याला धरून आपण एक पॅराग्राफ करू शकतो. व्हेरी शॉर्टच्या माध्यमातून आपण त्याला समजावण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न करू. परंतु पहिलीच पोएम असल्यामुळे आपल्याला आणि पहिलंच हे ॲप्रिशिएशनचा व्हिडिओ असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी लॉंग माध्यमातून ते पूर्ण मुद्दे पाहायचे आहेत. यानंतरची जी काही पोएमचं ॲप्रिशिएशन जे काही असेल ते तीनही मुद्द्या मिळून आपल्याला एकच पॅराग्राफ त्या ठिकाणी करायचा आहे. नाउ द नेक्स्ट पॉइंट अबाउट थीम. Yes, this is the most important point that, and now these are the points will be given in examination appreciation that. ह्या appreciation च्या माध्यमातून हा मुद्दा दिलेला असतो. About the theme, yes, it's about the poet's journey of life marked by freedom irrespective of trouble that. Yes, या कवीची थीम काय आहे, मध्यवर्ती कल्पना काय आहेत ते यामध्ये लिहायचं असतो. And now these are to the poets has to the journey of life marked by freedom that irrespective of trouble. का म्हटलं गेले की विशिष्ट अशा पद्धतीचे ट्रबल्स असताना सुद्धा मात्र त्या ट्रबल्सला अक्रॉस करत एक फ्रीडम जो काही म्हटला जात असतो, स्वातंत्र्याच्या माध्यमातून स्वतंत्र अशा वृत्तीच्या माध्यमातून तो प्रवास जो काही म्हटला जात असतो तो प्रवास या जीवनामध्ये कशा पद्धतीने करायचा हे या ठिकाणी दर्शवल्या गेलेलं आहे. The poet neglects the burden of life. Yes, these are to the journey of life. जीवनाचा प्रवास असताना yes, the many burdens that. बरेचसे असे burdens असतात, टेन्शन असतात. But now these are to the burdens of life. आता जीवनातील हे जे काही बर्डन असतात, the poets have to the neglect here that. तर ते त्यांनी बाजूला ठेवले गेलेले आहेत. अँड रेडी टू एन्जॉय द लाईफ फ्रीली दॅट. आणि जीवनाचा आनंद जर घ्यायचा असत तर त्याच्याकरता दॅट इज द नेसेसरीज वी हॅव टू द निग्लेक्ट द बर्डन दॅट लाईक फॉर दिज आर द टेन्शन्स हॅज टू द कम इन अवर टू द लाईफ. यस, अबाउट द थीम. नेक्स्ट पॉइंट्स हॅव टू द पोएटिक स्टाईल. आता स्टाईल म्हणजे तू त्या पद्धतीची कशा पद्धतीची ही पोयम लिहिल्या गेलेली आहेत किंवा ती लिहिण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. यस, द स्टाईल्स मीन्स टू द दॅट इज फॉर टू द इट इज द कंपोज इन फ्री वर्स. आता ही जी काही कंपोज जी काही केल्या गेली हे फ्री वर्स केल्या गेलेले. फ्री वर्स म्हणजे काय की कोणत्याही पद्धतीचं कविता लिहित असताना असणारं बंधन जे काही म्हटलं जात असतं, जसं राईम स्कीम असायला पाहिजे, त्याच्यानंतर त्या लाईनची लेंथ जे काही म्हटला जात असतात म्हणजे जिला लांबी जे काही म्हटला जात असतात, एखाद्या पोएममध्ये किती शब्द लाईनमध्ये किती शब्द असायला पाहिजे, कुठंपर्यंत असायला पाहिजे, त्या पद्धतीचं दॅट इज द लेंथ ऑफ द लाईन इज नॉट इक्वल ॲज अ ट्रॅडिशनल पॅटर्न दॅट. या पोएममध्ये जर पाहतो म्हणलं तर जो पारंपरिक पद्धत जी आहे कविता लिहिण्याची ती पद्धत या ठिकाणी यूज केल्या गेलेली नाही किंवा त्याला ते पाळल्या गेले नाही. नॉट ऑफ द एनी राईम स्कीम दॅट रिदम दॅट. आपल्याला कोणत्याही पद्धतीचा रिदम जो काही म्हटला जात असतो, राईम स्कीम जे काही म्हटला जात असतो, यमक साधणारे शब्द जे काही म्हटला जात असतात ते या ठिकाणी दिसत नाहीत. ऑल्सो फॉर दीज आर टू द lines are used in each stanzas have to the first stanzas have to the 3 lines, second stanzas have to the 4 line, third stanzas are 4 line and last stanzas has to the 4 line but now given in the bracket that. मात्र चौथा जो स्टँजा वापरला गेलेला आहे तो ब्रॅकेट मध्ये दिला गेलेला आहे. इट इज कॉल्ड टू द पॅरेंथेसिस दॅट. त्याला पॅरेंथेसिस म्हणून संबोधल्या गेलेला आहे. अपार्ट फ्रॉम पॅरेंथेसिस इट डज नॉट फॉलो एनी स्टायलिस्टिक फीचर ऑफ द पोएम दॅट. म्हणजे एखाद्या पोएमची जी काही स्टाईल आहे, जी काही पद्धत आहे लिहिण्याची, ती पद्धत पात्र किंवा ते वैशिष्ट्य या पोएममध्ये आपल्याला दिसत नाही. दिस इज द पोएटिक स्टाईल ऑफ द पोएम दॅट. नेक्स्ट पॉइंट लँग्वेज और पोएटिक डिव्हाइसेस. यामध्ये लँग्वेज कशा पद्धतीची यूज केल्या गेलेली आहेत कविता लिहित असताना. यस, आपण या ठिकाणी म्हणू शकतो ही हॅज यूज अ सिम्पल लँग्वेज मार्क बाय क्लॅरिटी
एक स्पष्टपणा जाणवण्याकरता सिंपल अशा पद्धतीची लँग्वेज यूज केल्या गेलेली आहे. ऑल्सो फॉर सिंपल अँड इफेक्टिव्ह लँग्वेज आर यूज इन दिस टू द पोयम दॅट. या पोयममध्ये एक सिंपल आणि इफेक्टिव्ह अशा पद्धतीची भाषा वापरल्या गेलेली आहे. ऑल्सो पोएटिक डिव्हाइसेस आर यूज इन होल ऑफ द पोयम. मेटॅफर दॅट संपूर्ण कवितेमध्ये जर पाहतो म्हटलं तर दिस आर टू द फिगर ऑफ द स्पीच आर टू द मेटॅफर दॅट. व्हॉट इज दिस? दिस इज द पोएटिक डिव्हाइसेस. त्यालाच पोएटिक डिव्हाइसेस म्हटला जात असतात. फिगर ऑफ द स्पीच म्हणजे नेमकं विचारलं गेलेलं मुद्दा दिला जाणार नाही, पण पोएटिक डिव्हाइसेस म्हणल्यानंतरच आपण त्याला त्या पद्धतीचं फिगर ऑफ द स्पीच म्हणून समजायचं. आणि पोएटिक डिव्हाइसेस आर यूज इन होल ऑफ द पोएम मेटॅफर दॅट. यस, मेटॅफर. नाव द रोड इन दिस द पोएम डज नॉट मीन ओनली द रोड टू ट्रॅव्हल दॅट. या ठिकाणी जो सॉन्ग ऑफ द ओपन रोड हे जे काही हेडिंग दिल्या गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी रोड विषयी जे काही सांगितलं गेलेलं आहे. यस, दीज आर टू द रोड इन द पोएम डज नॉट मीन ओनली द रोड टू ट्रॅव्हल द्या. केवळ तो प्रवास करण्याकरता त्या रोडचा उपयोग करायचा असं नाही. indirectly have to the comparative indirectly have to comparison the poet wants to suggest the road of life there. तर या ठिकाणी त्या रोडला एक जीवनाचा मार्ग जो काही म्हटला जात असतो, त्या जीवनाच्या मार्गाशी त्याची तुलना इनडायरेक्टली कंपॅरिझन त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. देअरफॉर द फिगर ऑफ द स्पीच इज द मेटॅफर दॅट होल ऑफ द पोयम. म्हणजे पूर्ण पोयमची जर फिगर ऑफ द स्पीच जर विचारली तर मेटॅफर लिहा. अँड ऑल्सो इन दिस टू द पोएम्स आर यूज द फिगर ऑफ द स्पीच. रिपिटेशन्स वापरल्या गेलेल्या आहेत, त्याच्यानंतर इन्व्हर्शन्स वापरल्या गेलेल्या आहेत, एलिटेरेशन्स वापरल्या गेलेल्या आहेत. पॅराडॉक्स आर यूज इन द लास्ट लाईन दॅट इज द कॉन्ट्रॅडिक्शन्स. आय एम फील विथ देम and I will feel them in return that. These are to the lines are to the paradox are used in this to the poem that. Yes. Now the next point, spatial features. Yes, spatial features काय आहे, याची वैशिष्ट्य काय आहे. Yes, the poem is a free verse. Yes, ही poem free verse आहेत, म्हणजे here is the not any rhythm or rhyming words are used that, therefore it is called to the free verse poem. It is an inspirational poem written in the form of narration. ही एक नॅरेशन म्हणजे कथनात्मक अशा पद्धतीचं प्रभाव, कथनात्मकच्या माध्यमातून, कथनांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीवर, रीडरवरती प्रभाव टाकणारी अशा पद्धतीची ही पोयम या फॉर्ममध्ये, नॅरेशन फॉर्ममध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. दॅट इज फॉर टू द फ्युचर्स दॅट. तर हे या पोयमचं फ्युचर आहे. यस, नाव द स्टाईल, लँग्वेज अँड पोएटिक डिव्हाइस अँड स्पेशल फ्युचर याकरता आपण म्हणजे मुद्दा क्रमांक 7, 6 आणि 5 म्हणजे 5, 6 आणि 7वा या मुद्द्याला धरून आपण एक पॅराग्राफ या ठिकाणी करू शकतो, म्हणजेच तिसरा पॅराग्राफ या ठिकाणी आपण करू शकतो. अँड नाव हिअर इज टू द नेक्स्ट पॉइंट, मेसेज, व्हॅल्यूज ऑर मोरल्स. या ठिकाणी काय अशा पद्धतीची शिकवण, संदेश दिला गेलेला आहे, व्हॅल्यूज काय आहे या पोएमची आपल्या खाजगी जीवनामध्ये, तर त्या पद्धतीचं या ठिकाणी लिहायचं असते. एव्हरीवन द पोएट हॅज टू द नॉट गिवन द व्हॅल्यूज ऑर मेसेज ऑर टू द मोरल दॅट, बट दीज आर द पोएम हॅज टू द गिवन. मात्र प्रत्येक पोएममध्ये राहत नाही, पण एखाद्या पोएममध्ये दिलेला असेल तर त्या ठिकाणी लिहायला काय हरकत नाही. दॅट इज नॉट इम्पॉर्टन्स इन द एक्झामिनेशन दॅट, बट नाव द मेसेज everyone the poem has to the message now in our to the course book that the poet does not aim to teach any moral lesson. हां, त्यामुळे की या ठिकाणी कोणताही असा मोरल लेसन शिकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. he gives a clear message to the readers to enjoy the life to its fullest and also have freedom to choose our road of life. Yes, choose our road of life. आपल्या जीवनाचं ध्येय निवडत असताना मात्र त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं बंधन न बाळगता फुल्लेस्ट लाईफ ऑफ इट्स फुल्लेस्ट अँड ऑल्सो ऑफ फ्रीडम दॅट. तर एक आनंद जो काही म्हटला जात असतो, तो आनंददायक अशा पद्धतीचं आपलं करिअर आपण निवडल्यानंतर ते करिअर कशा पद्धतीनं पार करायचं आहे त्याच्याकरता आपण वाचकांनी टू एन्जॉय द लाईफ टू इट्स द फुल्ले दॅट, त्या माध्यमातून जे काही लाईफ मिळायला गेलेलं आहे त्याचा एक पूर्णपणे आनंद घेऊन त्या करिअरपर्यंत, त्या गोलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. दॅट इज फॉर टू द मेसेज दिस पोयम दॅट. तर या पद्धतीचा हा एक मेसेज या ठिकाणी दिला गेलेला आहे.
and lastly have to the important point will be written in examination. that हा पॉइंट आपल्याला एक्झामिनेशन मध्ये लिहायचाच आहे. ओपिनियन अबाउट द पोयम, प्रत्येक कवितेविषयी आपलं स्वतःचं मत या ठिकाणी मांडायचं आहे. नाउ हिअर इज टू द ओपिनियन्स. यस, द पोयम इज अ व्हेरी शॉर्ट. इट ऑल्सो इंडिकेट द पोएट्स इनर डिझायर टू एन्जॉय लाईफ. यस, ही कविता खूप छोटीशी आहे आणि या माध्यमातून कवीने एक आंतरिक इच्छा जी काही म्हटल्या जात असतात, जीवनामध्ये आनंद घेण्याची आंतरिक इच्छा या ठिकाणी दर्शवण्याचा प्रयत्न केला. आय लाईक द पोयम फॉर इट्स सिम्प्लिसिटी अँड ऑप्टिमिझम. दॅट, आणि मग या कवितेमध्ये जी काही सिम्प्लिसिटी वापरला, जो काही साधेपणा जो काही वापरला गेलेला आहे, तो साधेपणा अँड ऑप्टिमिझम, ऑप्टिमिझम आशावादी जे काही म्हटलं जात असं. यस, वी हॅव टू द ऑप्टिमिझम. दॅट, आपण आशावादी असायला पाहिजे. नॉट टू द लॉस टू अवर कॉन्फिडन्स. दॅट, आपण आपला आत्मविश्वास न गमावता वी हॅव टू द ऑन दिस टू द रोड्स हॅव वॉकिंग. दॅट, जो काही रोड मिळायला लागला, जो काही मार्ग आहे, त्या मार्गाने आपण चालत राहायला पाहिजे. वन ऑफ द डे, एके दिवशी जे काही यू विल रीच ऑन दिस टू द डेस्टिनेशन इफ यू हॅव टू बी द डिसाइड ऑर टू द चूज. तुम्ही ज्या पद्धतीचं एखादी डेस्टिनेशन निवडलं गेलेलं होतं किंवा चूज केलं गेलेलं होतं, त्या डेस्टिनेशनपर्यंत आपण पोहोचू शकतो. बट दॅट इज वी हॅव टू बी द ट्राईंग. दॅट, त्याच्याकरता आपल्याला प्रयत्न करत राहावं लागणार आहे. नाव दिस पोयम दॅट लाईक फॉर दिस आर टू द appreciations. I hope now you will like these videos. Also, I request to you, please subscribe my channel if you have to the want new videos our syllabus that are to our course.